कल्पना करा, एक अशी गोष्ट जी तुमच्या पाठीवर सावलीसारखी उभी आहे. तुम्ही जगात कुठेही जा, ती तुमचा पाठलाग सोडत नाही. तुम्ही झोपलात तरी ती जागी असते. तुम्ही हसलात तरी ती तुमच्यावर लक्ष ठेवून असते. श्रीमंत असो वा गरीब, ती कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. जगातील सर्वात शक्तिशाली माणूसही तिच्यासमोर गुडघे टेकतो. पण सर्वात मोठे आश्चर्य काय आहे माहीत आहे? आपण सगळेजण दररोज तिच्याकडे दुर्लक्ष करतो, जणू काही ती अस्तित्वातच नाही. काय आहे ती गोष्ट? भगवान बुद्धांनी या एका गोष्टीला मानवी जीवनाचे सर्वात मोठे सत्य म्हटले आहे. जाणून घेऊया बुद्धांच्या काळातील एका थरारक कथेतून. एकदा एका बलाढ्य राजाला रात्री झोपेत एक भयानक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला एक काळी आकृती दिसली, जिने राजाला सांगितले, उद्या सूर्य मावळायच्या आत मी तुला घ्यायला येत आहे. राजा प्रचंड घाबरून जागा झाला. त्याने रात्रीच आपल्या राज्यातील सर्वात मोठे ज्योतिषी पंडित आणि विद्वानांना बोलवले. राजा म्हणाला, मला या संकटातून वाचवा. मला त्या मृत्यूच्या सावलीपासून दूर पळायचे आहे. विद्वानांनी सल्ला दिला की तुम्ही तुमच्या सर्वात वेगवान घोड्यावर बसा आणि सूर्य मावळायच्या आत या राज्यापासून हजारो मैल दूर असलेल्या एका गुप्त किल्ल्यात जाऊन लपा. तिथे ती सावली पोहोचू शकणार नाही. राजाने अगदी तसेच केले. तो दिवस रात्र न थांबता पळत राहिला. रात्रीचा अंधार पडेपर्यंत तो आपल्या राज्यापासून खूप दूर एक निर्जन जंगलातील किल्ल्यात पोहोचला. तो महालाच्या आत गेला. त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाला, थँक गॉड, मी त्या संकटातून वाचलो. मी खूप दूर आलो आहे. पण तो मागे वळाला आणि त्याचे रक्तच गोठले. तीच काळी आकृती तिथे आधीच उभी होती. बुद्धांचा संदेश आणि जीवनाचे कटू सत्य. ती आकृती दुसरी कोणी नसून मृत्यू आणि काळाचे सत्य होती. राजा बुद्धांच्या चरणावर पडला आणि म्हणाला, भगवंत, मी इतका दूर पळालो तरी हा मृत्यू माझ्या मागे कसा आला? भगवान बुद्ध अत्यंत शांत स्वरात म्हणाले, राजन, तू मृत्यूपासून दूर पळत नव्हतास, तर तू स्वतः धावत कर्माच्या कचाट्यात आणि मृत्यूच्या ठरलेल्या जागी पोहोचला आहेस. बुद्ध पुढे म्हणाले, माणसाच्या जीवनाचे सर्वात मोठे सत्य हे आहे की इथे काहीही कायमस्वरूपी नाही. त्याचा जन्म झाला आहे, त्याचा अंत निश्चित आहे. आपण आपले संपूर्ण आयुष्य अशा गोष्टी गोळा करण्यात घालवतो ज्या आपल्यासोबत कधीच येणार नाही. आपण सत्याकडे दुर्लक्ष करतो आणि असत्याला कायमचे समजतो. जोपर्यंत तू हे सत्य स्वीकारत नाही, तोपर्यंत तुझ्या मनातील भीती कधीच संपणार नाही. मित्रांनो, बुद्धांचा हा विचार आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. उद्या काय होईल कोणालाच माहीत नाही. म्हणूनच आजचा हा क्षण आनंदाने जगा. चांगले कर्म करा आणि कोणाचाही द्वेष करू नका, कारण हे आयुष्य खूप छोटे आहे. तुम्हाला जीवनाचे हे रहस्य कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सस्पेन्स आणि प्रेरणादायी कथांसाठी तुमच्या लाडक्या लाईफ इन्स्पिरेशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमो बुद्धाय. नेहमी जागृत